3.2 आहे आपला. त्याच्यामध्ये 3.1 अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधला 3.1 झाला ए बी मधला प्रॅक्टिस 3.1 झाला 3.2. आता फॉर्म्युला शिकवतो आपण यंत फॉर्म्युला पहा यंत डी यन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाइड बाय डी. हा फॉर्म्युला ह्या फॉर्म्युलावरचे प्रॉब्लेम आहे. आता काही प्रॉब्लेम पहिलेही टाइप आहे तर पाहू आपण. एकदम इझी प्रॉब्लेम आहे. मी दोन प्रॉब्लेम करून देतो बाकी तुम्ही करा. पहिला प्रॉब्लेम आहे राइट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस. गिवन बॉक्सेस मध्ये करेक्ट नंबर लिहायचे आहे फ्रॉम द फॉलोइंग एपी दिली आहे. पहिली एपी दिली आहे 1 8 15 20 डॉट 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 म्हणजे अशी वाढत जाईल इन्फानाइट आहे. ए इक्वल टू ए म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे किती 1. t1 इक्वल टू 1 होईल. ए म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे t1 म्हणजे a. मग t1 म्हणजे पहिले काय आहे 1. t1 इक्वल टू 1. त्याच्यानंतर t2 इक्वल टू t2 दुसऱ्या नंबरचा टर्म a. t3 इक्वल टू 50. त्याच्यानंतर t2 मायनस t1 t2 8 मायनस t1 1 म्हणजे किती येते 7. बरोबर आहे. त्याच्यानंतर t3 मायनस t1 t3 ची व्हॅल्यू 15 बरोबर आहे. 15 मायनस t2 ची व्हॅल्यू किती आहे 8 दॅट इज इक्वल टू 7. 7 सबट्रॅक्शन येऊन राहिलं आहे ना. डिफरन्स कितीचा येऊन राहिला 7 चा. याचा डिफरन्स 7 चा म्हणजे हा डिफरन्स झाला 7 झाला हे प्रॉब्लेम. हे दुसरा प्रॉब्लेम तुम्ही करा. ठीक आहे. तिसरा प्रॉब्लेम चौथा प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आहे. तिसरा प्रॉब्लेम मायनस डी काय विचारलाय पहिला टर्म d1 हे d2 पहा हे होईल d1 हे d2 हे d3 हे d4. मग d3 विचारलाय d3 इक्वल टू मायनस 30 d2 इक्वल टू मायनस 8 d4 इक्वल टू मायनस 80 आणि d1 इक्वल टू किती आहे d1 मायनस 3 म्हणजे उलट विचारलाय. t1 t2 असं नाही विचारलं t4 पासून विचारलं. आता t2 मायनस t1 आता डायरेक्टली विचारला आहे t2 मायनस t1. हे कॅल्क्युलेशन करून पाहायचं t2 मायनस t1 t2 ची व्हॅल्यू पहा किती आहे मायनस 8 मायनस t1 ची व्हॅल्यू किती आहे t1 ची व्हॅल्यू मायनस 3 दॅट इज मायनस 8 प्लस 3 मायनस 100 मायनस प्लस 3 दॅट इज मायनस 5 म्हणजे हे दिले मायनस 5. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर t3 मायनस t2 कॅल्क्युलेशन हा t3 मायनस t2 t3 ची व्हॅल्यू किती आहे t3 इज इक्वल टू हा t3 मायनस 30 मायनस t2 किती आहे मायनस 8 दॅट इज मायनस 13 प्लस 8 बरोबर आहे. 13 मधून 8 गेले मायनस 5 मोठ्या संख्येत साइन दिला. नंतर काय विचारलं आहे म्हणजे हे येते मायनस 5 झाला आन्सर. ए म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे t1 ची व्हॅल्यू किती आहे मायनस 3 पहिला टर्म ए म्हणजे पहिला टर्म मायनस डी इक्वल टू किती येते डी म्हणजे सारखा सबट्रॅक्शन वजा सबट्रॅक्शन किती येऊन राहिला डिफरन्स किती येऊन राहिला मायनस 5 म्हणजे त्याला म्हणतो डी. ते मी कॅल्क्युलेशन करून दिलं आहे या प्रॉब्लेमचं. डायरेक्ट विचारलं होतं ना. आता पाहायचं काय विचारलं आहे t1 इक्वल टू 70 t2 इक्वल टू 60 t3 इक्वल टू 50 a इक्वल टू 70 आणि d कसं काढा वजा बाकी 60 मधून 60 मायनस 70 बरोबर आहे. t2 मायनस t1 दॅट इज इक्वल टू मायनस 10 होईल. प्रत्येकाचा 50 मायनस 60 मायनस 10 40 मायनस 50 मायनस 10. तर हे तुम्हाला करायचं आहे. ऍडजस्टमेंट करून पहा प्रॉब्लेम. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 डिसाइड वेदर क्वेश्चन नंबर 2 आहे. पहिला क्वेश्चन कंप्लीट झाला. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्सेस इज ॲन पहिल्यांदा ठरवायचं आहे आपल्याला हे जे दिले आहे ना प्रोग्रेशन हे एपी आहे का हे सिक्वेन्स एपी आहे का. नंतर इफ सो जर असेल एपी असेल तर फाइंड द 20th टर्म कोणत्या नंबरचा टर्म याच्यामधलं 20वा टर्म काढा. हे पहिलं टर्म हे दुसरं हे तिसरं हे चौथं 5वं 6वं 7वं 8वं 9वं 10वं 11वं 12वं कोणतं काढायचं आपल्याला 20वा टर्म. तर हे आपल्याला फॉर्म्युला काढून घ्यायचा. तर पहा आता पहिले पाहू आपण डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स
काय AP. मग आता तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे T1 ची व्हॅल्यू किती आहे T1 = -12, T2 = -5, T3 = 2, T4 = 9, T6 T5 सांगा T1 T2 T3 T4 = 9, T5 = 16, T6 = 23 आणि T7 = 30. बरोबर आहे. आता आपल्याला विचारलं आहे पहिल्यांदा हे जे टर्म दिले आहे हे सिक्वेन्सचे टर्म दिले आहे. सिक्वेन्स AP आहे काय ऑर्थोमॅटिक प्रोग्रेशन केव्हा असते इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सेक्युटिव्ह टर्म इज ए कॉन्स्टंट. कसा असला पाहिजे कॉन्स्टंट. कॉन्सेक्युटिव्ह टर्म म्हणजे दुसऱ्या मधून पहिलं मायनस करा, तिसऱ्या मधून दुसरं मायनस करा, चौथ्या मधून तिसरं मायनस करा, पाचव्या मधून चौथं मायनस करा. प्रत्येक वेळेस वजाबाकी कशी आली पाहिजे सबट्रॅक्शन कशी आली पाहिजे कॉन्स्टंट आली पाहिजे तरच ते काय होते AP होते. आता इथं पहा एकूण टर्म दिल्या सातही टर्मची वजाबाकी करून पाहायची. जेवढे टर्म दिल्या तेवढे टर्मची वजाबाकी. आता T2 - T1 किती आहे T2 ची व्हॅल्यू -5 -12 दॅट इज -5 मायनस मध्ये मायनस प्लस 12 12 तून 5 गेले 7 राहिले. त्याच्यानंतर T3 - T2 T3 ची व्हॅल्यू 2 -5 किती येते 2 प्लस मायनस मध्ये मायनस प्लस 5 = 7 आहे सारखी आहे. T4 सारखी आहे पण पूर्ण करून पाहायचं. T4 - T3 चौथ्या मधून तिसरा टर्म मायनस केला 9 - 2 दॅट इज 7 म्हणजे ही कॉन्स्टंट ही आहे ही 7. T5 - T4 T5 is equal to 16 minus T4 9 16 minus 9 that is equal to 7. T6 minus T5 T6 ची व्हॅल्यू 23 minus T5 ची व्हॅल्यू आहे 16 किती येते 7. बरं 4 3 7 T7 minus T6 equal to काय ते T7 30 minus 23 that is equal to 7. याच्यावरून काय म्हणता येते therefore difference between two consecutive term of sequence is constant. 7 लिहा 7 that is which is constant. बरोबर आहे. therefore D equal to किती झाले 7. therefore given sequence given progression म्हटलं आहे progression is an AP झालं. AP झालं आपलं झालं. आता AP ठरवलं आपलं. if so जर तसं असेल तर find the 20th term nth term of AP. आता nth term of AP याचा फॉर्म्युला कसा आहे ते कोणता टर्म विचारला आपल्याला 25 सांगा 25 T20 आहे ना हे काढायचं आहे 20वा टर्म बाय फॉर्म्युला इंग्रेस करतो. बाय इकडून इकडे बाय फॉर्म्युला काय फॉर्म्युला nth term of an AP हे लिहिलंच पाहिजे सगळे डायरेक्ट फॉर्म्युला Tn equal to A plus n minus 1 multiplied by D. n म्हणजे आता पहा 20 वा टर्म काढायचा 20वा टर्म 20व्या नंबरचा टर्म तेवढ्या नंबरचा टर्म म्हणजे काय T20 equal to A ची व्हॅल्यू पहिला टर्म -12 प्लस n म्हणजे 20 minus 1 D म्हणजे D काढलं आपण D ची व्हॅल्यू किती आहे 7 सॉल्व करा -12 प्लस हे येते 19 मल्टिप्लाइड बाय 7. बरोबर 19 गुणिला 7 याचा गुणाकार पहिल्यांदा 7 9 63 5 6 7 1 7 6 13. बरोबर आहे 7 आणि 6 होते 13 7 7 9 जा 63 3 6 7 1 जा 7 7 plus 6 133 that is
-12 प्लस 133. कॅल्क्युलेशन करा. काय ते कॅल्क्युलेशन? Calculation is T20 is equal to -12 plus 133 आणि याच्यातून काय करायचं? -12 1 2 1 काय ते प्लस 1 प्लस होईल हा प्लस 121. हे झालं आपलं आन्सर. Therefore 20th term of an AB is T20 equal to 121. हे झालं याचा आन्सर. याच्या नंतरचा क्वेश्चन 3. गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे एपी आहे. हे दिली आहे एपी. बाकी मग एपी आहे काय हे विचारलं नाही. आपल्याला विचारायची गरज नाही. काय दिलं आहे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे पहिलेच हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिले आहे. असे अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिले आहे. फाइंड 24th टर्म T24 काढायला. तर सोल्युशन काय काय पाहिजे आपल्याला? पहा पहिल्यांदा T1 इक्वल टू 12 म्हणजे झाला ए पहिला टर्म. नंतर T2 इक्वल टू 60 आणि T3 इक्वल टू 20. T4 इक्वल टू 24. आपल्याला काही करायचं नाही आहे. एपी आहे. एपी आहे म्हणजे कॉमन डिफरन्स आहे. कॉन्स्टंट आहे. फक्त सबट्रॅक्शन करून कॉमन डिफरन्स काढून घ्या. एकच काढायचा. T1 minus T2 T2 minus T1. T2 व्हॅल्यू 16 minus 12 that is equal to 4. बरोबर आहे. Therefore T equal to 4 आणि A equal to माहिती आहे आपल्याला. बाय काय काढायचं आहे? टू फाइंड कोणती व्हॅल्यू काढायची आहे? T24 नाही 24th टर्म काढायचा. 24th equal to what? बाय फॉर्म्युला. बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहा. काय आहे फॉर्म्युला? दॅट इज फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला? Tn equal to A plus n minus 1D. इझी प्रॉब्लेम आहे. आता n ची व्हॅल्यू किती टाकायची? 24 कोणतं विचारला? 24th टर्म T24 म्हणजे n च्या जागी काय आहे? 24 म्हणजे T24 A ची व्हॅल्यू किती आहे? A म्हणजे पहिला टर्म 12 प्लस n म्हणजे 24 minus 1 आणि D किती आहे? D म्हणजे 4. कोणती व्हॅल्यू टाकली? n equal to 24. हे 24 ने टाकले. हे 24 नाही. हे नंबर ऑफ टर्म. कोणत्या नंबरचा टर्म आहे? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथ्या नंबरचा टर्म आहे. आपल्याला कोणत्या नंबरचा टर्म विचारलाय? 24व्या नंबरचा टर्म आहे. म्हणजे हे 24 नाही टाकायचे. हे 24 नाही हा. 24 म्हणजे हे 24 हे 24. आता सॉल्व करा. T24 12 प्लस 23 मल्टीप्लाइड बाय 4 that is 12 प्लस 4 * 12 1 4 दुने 8 आणि 1 9 बेरीज येते 4 9 आणि 1 10 1 से 4. काय लिहा आन्सर? 10. T24 म्हणजे 24th term of an AB is equal to T24 equal to 104. हे कंप्लीट. हे प्रॉब्लेम असा आहे. आता हे चौथा प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आहे. फाइंड 27th टर्म म्हणजे काय? कोणतं टर्म विचारलं आपल्याला? T27 equal to what? म्हणजे यांची व्हॅल्यू किती होईल? 27. आता काय करायचं? हे T1 T2 T3 T4 T5 लिहिलं. मग फक्त वजाबाकी करायची T2 मायनस कारण एपी दिली आहे. म्हणजे बाकीचे सबट्रॅक्शन सारखे येते म्हणजे येते तरच ते एपी आहे. मग एकच वजाबाकी करायची. आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची आहे ना. T2 minus T1 4 minus 9 किती येते? -5 आणि मग टू फाइंड T27 इक्वल टू मग फॉर्म्युला लावायचा Tn इक्वल टू n ची व्हॅल्यू कोणती टाकायची? 27 या प्रॉब्लेम मध्ये. बरोबर आहे. आणि सॉल्व करायचा. आन्सर आला पाहिजे 115. आन्सर T27 इक्वल टू 115 असा आन्सर आला पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. पाचवा करायचा आहे तुम्हाला प्रॉब्लेम. 6वा हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर. 3 डिजिट म्हणजे 3 अंकी संख्या कशी पाहिजे? 3 डिजिट नॅचरल नंबर. आता इथे वेगवेगळे येऊ शकते. 2 डिजिट नॅचरल नंबर, 4 डिजिट नॅचरल नंबर है ना. नॅचरल नंबर कुठून सुरू होते? 1 2 3 4 5. तर हे 1 2 3 हे 1 डिजिट झाले. 10 पासून सुरू होते 2 डिजिट नंबर 99 पर्यंत. मग 100 101 बरोबर आहे. 102
झाले 3 डिजिट नंबर. असे 3 डिजिट पासून पाहिजे आपल्याला तसे किती नंबर आहे 3 डिजिट का जे नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5 न भाग जाणारे 3 डिजिट नंबर किती. बरोबर आहे. मग आता पहा बरं पहिला 3 डिजिट नंबर इथून सुरू होते आपला. बरं याले 100 ला 5 न भाग जाते का जाते 20 चा भाग जाते. बरोबर आहे. तर अशा संख्या कलेक्ट करा 3 डिजिट पर्यंत. 3 डिजिट कुठ पर्यंत येते 3 डिजिट 999 आणि मग 1000 4 डिजिट झाले 1 2 3 4 है ना. 1000 झाले 4 डिजिट. आपल्याला 3 डिजिट पाहिजे म्हणजे 3 डिजिट ह्याच्या दरम्यानच्या संख्या आहे की नाही. तर आपले हे झालं नॅचरल नंबर. तर आपल्याला काय काढायचं आहे किती 3 डिजिट नंबर आहे अशी किती संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 है ना. अशा किती संख्या आहे का ज्या संख्येला किती न भाग जाते 5 न. तर आपण काय करणार 5 न भाग जाणाऱ्या संख्या पहिल्या 2 3 आणि शेवटली अशी काढून घेऊ. तर पाहिलं कॅल्क्युलेशन सोल्युशन इझी प्रॉब्लेम आहे तरी नंबर 3 डिजिट थोडंसं नॉलेज पाहिजे हा. 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 डिव्हिजिबल बाय 100 पासून होते 100 मग इन 105 दक्षिणा 5 नवा मग आहे शेवटली म्हणजे 999 शेवटली आहे. याला 5 न भाग जाते का 999 ला 5 न भाग जाते. 997 ला जाते काय 7 आहे नाही जा. 996 ला जाते काय नाही जा. 995 ला जाते म्हणजे सर्वात शेवटली व्हॅल्यू किती 995. बरोबर आहे. एवढी झाली आपली एपी. आता याच्यामधला जर तुम्ही फरक विचारला ना फरक किती पहा D1 हे झाले D2 इथं D और D1 A इक्वल टू 100. आता D ची व्हॅल्यू काढायची आहे D2 मायनस D2 किती आहे 105. आणि आता लक्षात घ्या हे शेवटली कोणत्या नंबरची संख्या सांगता येते का आपल्याला तेच त्या संख्या किती आहे तेच तर विचार. बरोबर आहे. तर शेवटली संख्या आहे ना हे कोणत्या नंबरची संख्या आहे म्हणजे 15वा टर्म आहे काय ती 15 टर्म आहे काय 17वा टर्म आहे का 18वा आहे काय 20वा आहे काय 90वा आहे काय असं दिलं आहे काय नाही म्हणजे अननोन आहे. मग समजा Tn इक्वल टू याला म्हणायचं Tn शेवटल्या टर्मले Tn नंबर ऑफ टर्म कोणता आहे दिलेलं नाही मग Tn इक्वल टू 995. लक्षात ठेवा शेवटला टर्म Tn माहित नाही आपल्याला कोणत्या नंबरचा टर्म आहे का. T2 मायनस T1 100 किती आहे 105. T2 ची व्हॅल्यू 105 मायनस 100 म्हणजे किती येते 5. देअरफॉर D इक्वल टू किती झाले 5. आता प्रॉब्लेम बाय फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फॉर्म्युला पहिले काढू आपण पहिले काढू यांची व्हॅल्यू काढायला लागते आपल्याला कोणत्या नंबरचं हे कोणत्या नंबरचं टर्म आहे तेवढे टर्म आहे की नाही. पहा Tn इक्वल टू A प्लस n minus 1d कॅल्क्युलेशन पुटिंग द व्हॅल्यूज Tn म्हणजे किती शेवटची व्हॅल्यू 995 शेवटल्या नंबरचं शेवटचा टर्म म्हणजे Tn. A ची व्हॅल्यू किती आहे 100 प्लस n ची व्हॅल्यू माहित आहे काय नाही कोणत्या नंबरचं टर्म आहे माहित आहे का हे n ची व्हॅल्यू माहित आहे काय नाही. याच्या अगोदरचे प्रॉब्लेम काय केले आपण 24वा टर्म T24 27वा टर्म काढायचा आहे T27 म्हणजे यांची 27 किंमत तिथं यांची 24th टर्म. आता हे 995 n मायनस 1 आणि t ची व्हॅल्यू किती आहे 5. आता करायचं हे सॉल्व 995 है ना 100 प्लस n मायनस हे काही सबट्रॅक्शन करता येत मग 5 न मल्टिप्लाय करून टाका 5 n मायनस 5. आता याची याची सबट्रॅक्शन करता येते 995 100 मायनस 5 95 प्लस 5 n हे इकडे आला 995 मायनस 95 इक्वल टू 5 n. बरोबर आहे. वजाबाकी केली किती 900 5 n. आता यांची किंमत काढायची आहे 900 इकडे लिहून देतो दॅट इज 3
that is 900 divided by 5 equal to n है ना. म्हणजे कितीचा भाग जाते 5 4 गुणिले 900 divided by 5 5 1 5 4 5 8 40 आणि 0 म्हणजे 180 n ची किंमत. याचा अर्थ n म्हणजे किती आहे 180. आता ह्याचा मीनिंग पाहू ना आपण. मीनिंग पाहिल्याशिवाय जमणार नाही. हे कोणतं होईल पहिलं टर्म t1 आहे ना. हे t1 हे कोणतं टर्म t2. मग t3 t4 t5 येईल. पाचचा भाग जाणार संख्या t6 t7 अशा प्रकारे येता 180 वर टॉर t180 टॉर कोणतं होईल 995 180 वर टर्म होईल. म्हणजे एकूण टर्म किती आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं कुठपर्यंत 180 वर टर्म. हे जे टर्म आहे ना किती नंबरचं टर्म आहे 180 नंबरचं टर्म आहे. जर तुम्ही संख्या मांडल्या अशा 100 105 110 115 120 अशा नंबर मांडून केल्या ह्या एकूण संख्या किती होते 180. शेवटली 180वी नंबरची संख्या होती. तर आपल्याला तेच विचारलं हाऊ मेनी 3 digit natural numbers are divisible by 5. आन्सर काय there are 180 numbers 180 3 digit natural numbers are divisible by 5. बरोबर आहे. आन्सर लिहा लागला ना त्याचा. Therefore, answer. Therefore, there are 180 3-digit numbers. 3-digit numbers. Divisible. Natural numbers. Okay, natural numbers. Natural numbers. Natural numbers. Which are divisible by 5. आन्सर किती संख्या आहे 100 पासून तर 995 पर्यंत 180 संख्या आहे. टॉर म्हणजे लक्षात आलं तुमचं. टॉर म्हणजे नंबर हे टॉर हे इकडचं टॉर हे टॉर. इथं हे कोणतं टॉर्म आहे 180 वर टॉर्म आहे ना. म्हणजे इथं जर tn दिलं होतं ना आता हे कसं लिहायला लागतं तुम्हाला 180 वर टॉर्म 995. बरोबर आहे. आता याच्या नंतरचा प्रॉब्लेम 7व्या नंबरचा प्रॉब्लेम. द 11th टर्म अँड 21st टर्म म्हणजे 11वा टर्म गिवन कितीला आहे t11 इक्वल टू आणि t21 कितीला आहे पहा 11th and 21st term of an AP are 16 आणि दुसरा t21 is equal to किती येते 29 हे दिला आहे. म्हणजे t11 दिला आहे आणि t21 29 दिला आहे. आपल्याला काढायचं आहे फाइंड द 41st term 41 t41 टर्म काढा. फाइंड t41 is equal to 1. आता पहा जर 41 वर टर्म कोणत्याही नंबरचा टर्म काढा तर फॉर्म्युला कसा आहे tn equal to a plus n minus 1d. पाहू कोणतं टर्म काढायचं आपल्याला 41 म्हणजे याच्या जागी किती टाका 41 आहे ना. a प्लस n ची व्हॅल्यू a ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला a नाही माहित. हे 11वा टर्म आहे. t1 माहित पाहिजे आपल्याला. n minus 1 म्हणजे 41 minus 1 d नाही माहित. म्हणजे आपल्याला पहा a माहित नाही d माहित नाही. म्हणजे पहिल्यांदा काय काढला आपण a आणि d कशावरून काढायचं तर हे याच्यावरून काढायचं. हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा. याच्या करता हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा याच्या करता. आणि तुम्ही 9वीत सायमल्टेनियस इक्वेशन शिकले x आणि y चं एलिमिनेशन करणं आहे ना. त्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करू. पहा आता इथं आता आपल्याला a माहित नाही ना d माहित नाही. लेट सोल्युशन let a be the first term and d be the common difference. चला therefore tn equal to a plus n minus 1d. हा झाला फॉर्म्युला.
फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना. आलं लक्षात. आता आपल्याला पहा कोणती व्हॅल्यू दिली आहे. T11 दिला आहे ना, तर यांची व्हॅल्यू काय टाकायची? पुट. पहिलं पुट n इक्वल टू 11 y गेट T11 इन फॉर्म्युला लिहिलंच पाहिजे असं नाही. T11 इक्वल टू a माहित नाही, यांची व्हॅल्यू 11 मायनस 1 t. T11 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती आहे? 16. a 11 मायनस 1 10 आणि त्याला मल्टिप्लाइड बाय d. म्हणजे ही इक्वेशन मिळते a प्लस 10 d इक्वल टू 16. दॅट इज ही इक्वेशन 1. चला आता सेकंड कोणतं टर्म दिला आपल्याला? T21 दिला आहे, बरोबर आहे. T21 म्हणजे पुट n is equal to 21 in alpha किंवा 1 लिहा in 1. तो पण आपण 1 लिहायचं. हा सांगा t आपल्या म्हणजे आपण यांच्या जागी 21 is equal to a प्लस 21 मायनस 1 t माहित नाही. आता T21 किती आहे? 29 is equal to a प्लस 20 d. दॅट इज कसं लिहिलं हे इक्वेशन? a प्लस 20 d इक्वल टू 29. हे इक्वेशन नंबर सेकंड. आता हे दुसरं पहिलं आणि दुसरं इक्वेशन सॉल्व करा आणि कोणाची व्हॅल्यू काढा? a आणि d ची, आणि मग त्याच्यावरून T41 काढा. बरोबर आहे. पाहू इरेज करतो मी सर्वात. हा पहिलं इक्वेशन solving equation 1 and 2. दोन इक्वेशन सॉल्व करा. पहिलं इक्वेशन आहे a plus 10d equal to 16. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे a plus 20d equal to 29. हे सेकंड इक्वेशन आहे, बरोबर आहे. आता पहा इथं काय आहे? a कॅन्सल करू. a चा कोएफिशिएंट 1 आहे. a चा कोएफिशिएंट 1 आहे. दोघांचा कोएफिशिएंट कसा आहे? सारखा आहे, म्हणजे तसंच कॅन्सल होते. ती नाही कॅन्सल करता येते. तर ते करता येते म्हणजे मल्टिप्लाइड करावं लागेल, आहे की नाही? त्याच्यापेक्षा पहिले a कॅन्सल करा. मग आता a कॅन्सल करायला म्हणजे प्लस आणि इथं मायनस पाहिजे, तर प्लस मायनस कॅन्सल होते. म्हणजे याचं साइन बदलावं लागते, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागते. हे मायनस त्या प्लसचं मायनस त्या प्लसचं मायनस, याला म्हणू आपण सबट्रॅक्ट. असं साइन बदलावं लागलं का सबट्रॅक्शन. हा प्लस a मायनस a कॅन्सल, प्लस a मायनस a कॅन्सल. मग काय? प्लस 10d मायनस 20d म्हणजे मायनस 10d. 16 मायनस 29, 16 मायनस 29 दॅट इज 29 मधून 16 गेले, हे झाले 3. दोनातून गेला 1. 1 पॉइंट मायनस 1.3. d ची व्हॅल्यू पहा, मायनस मायनस कॅन्सल. d इक्वल टू 13 ना. d इक्वल टू 13 डिवाइडेड बाय 10 दॅट इज d इक्वल टू 1.3. d ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? a ची. एखाद्या इक्वेशन 1 मध्ये टाकून देऊ. पुट d इक्वल टू 1.3 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. a प्लस 10d इक्वल टू 16. a ची व्हॅल्यू काढायची आहे 10, d ची व्हॅल्यू 1.3 इक्वल टू 16. आता सॉल्व करायचे. दॅट इज a प्लस 10 मल्टिप्लाइड बाय 1.3 पॉइंट निघून जाईल म्हणजे 13 इक्वल टू 16. a इक्वल टू 16 मायनस 13 प्लस 13 तिकडे मायनस 13. a इक्वल टू 3. हे झाली a ची व्हॅल्यू. आता आपल्याला माहित झाली a ची व्हॅल्यू, माहित झाली d ची. आता टू फाइंड काय काढायचं आहे? टू फाइंड T41 है ना. 41 म्हणजे काय हे काढायचं आहे आपल्याला. मग आता बाय फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे? Tn इक्वल टू a प्लस
n मायनस 1 t t 41 a ची व्हॅल्यू किती आहे 3 a n ची व्हॅल्यू 41 मायनस 1 आणि t ची व्हॅल्यू आहे 1.3 आहे ना n इक्वल टू 41 टाकले a इक्वल टू 3 टाकले t इक्वल टू 1.3 टाकले आता हे करायचं आहे सॉल्व t 41 इक्वल टू 3 प्लस हे झाले 40 बरोबर आहे 41 मायनस 1 40 याले 1.3 13 गुणिला 4 म्हणजे 3 13 गुणिला 4 म्हणजे 52 520 होते किती नंतर पॉइंट द्यावा लागेल एका अंकानंतर म्हणजे 52 दॅट इज 3 प्लस 52 दॅट इज 52 प्लस 50 आन्सर लिहायचं 41 टर्म इज आन्सर लिहायला लागेल ना आन्सर लिहू का therefore 41 term of an AB is equal to T41 equal to 55 याच्या नंतरचा प्रॉब्लेम आठवा प्रॉब्लेम काय विचारला तेच प्रॉब्लेम आहे जसं 995 होतं की नाही कोणत्या नंबरचा टर्म मध्ये 180 व टर्म विचारलं 180 व टर्म आहे केलं की नाही प्रॉब्लेम तशाच पद्धतीने प्रॉब्लेम आहे अशी एबी आहे A11 गिवन एबी कोणती आहे गिवन एबी 11 8 5 2 आणि अशा प्रकारे आपल्याला विचारलं आहे 151 हे कोणत्या नंबरचा टर्म आहे असं विचारलं बरोबर आहे मग 1 2 3 4 5 6 7 8 कोणत्या तरी नंबरचा टर्म आहे म्हणजे हे शेवटचा टर्म आहे शेवटचा टर्म कशा दाखवायचं tn म्हणजे tn ची व्हॅल्यू किती आपल्याला 1 ओके आता पाहायचं t1 equal to a equal to 11 t2 8 t3 5 t4 2 एवढं लिहायची गरज नाही तसं आणि tn equal to कितीला आपल्याला -151 कोणत्या नंबरचा टर्म आहे माहित नाही आपल्याला म्हणून हे -1 आता पहिले काढू a तर माहित झाला t काढा t2 t1 t2 ची व्हॅल्यू 8 -11 8 -11 8 -11 किती ते -3 म्हणजे d इक्वल टू झाला आता तुम्ही मला काही 3 4 करून नाही पाहिले आपल्याला एबी आहे काय असं विचारलं नाही हे डायरेक्ट एबी दिली आहे एबी दिली आहे हे कॉमन डिफरन्स सारखाच राहत असतो बरोबर आहे म्हणून हे काय करत बसा तुम्ही आता बाय फॉर्म्युला काय ते फॉर्म्युला अनुसार n इक्वल टू a प्लस n मायनस 1d है ना तर tn किती आहे -151 बरोबर आहे शेवटला टर्म पण आपल्याला कोणत्या नंबरचा टर्म माहित नाही n ची व्हॅल्यू माहित नाही तेच काढायची आपल्याला a ची व्हॅल्यू किती आहे 11 प्लस n ची व्हॅल्यू माहित नाही -1 आणि t ची व्हॅल्यू किती काढली आपण आता -3 आता कॅल्क्युलेशन करू आपण -151 11 -3 न मल्टिप्लाय करायले -3n -3 मल्टिप्लाय -1 प्लस 3 आता ही तर संख्या उरल्या 11 आणि 3 याची ऍडिशन होते का सबट्रॅक्शन होते का ते पहा 11 आणि 3 म्हणजे -151 इक्वल टू 11 आणि 3 झाले 14 -3n आता हे 14 इकडे आणा -151 -14 बरोबर -3n काय ते होता बाकी 5 1 आणि 4 5 दोन्ही मायनस आहे म्हणजे ऍडिशन करा 151 ना 14 आणि मायनस साइन येईल दोघांचा एक मायनस आहे 5 आणि 6 1 बरोबर आहे 165 बरोबर -3n आता हे मायनस मायनस कॅन्सल 165 बरोबर 3n यांची किंमत काढायची काय ते पहा यांची किंमत 165 therefore 165 divided by 3 is equal to n 3 भाग जा 3 5 15 3 5 15 बरोबर n म्हणजे n equal to 55 म्हणजे याचा अर्थ जे -151 होते की शेवटले t किती कोणते होते 55 व टर्म मध्ये 151 म्हणजे काय लिहा तुम्ही therefore 50
हा 1. बरोबर आहे, हे झालं आन्सर. याच्या नंतरचा प्रॉब्लेम. नववा प्रॉब्लेम आहे, 9th नंबरचा क्वेश्चन आहे. हाऊ मेनी, असं केला आहे प्रॉब्लेम. आता प्रत्येक प्रॉब्लेम केलंच पाहिजे ना, बरोबर त्याचं मिनिंग पहा बरोबर आणि केलं. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स, किती नॅचरल नंबर्स आहे फ्रॉम कोणत्या पॉइंट पासून, कोणत्या संख्येपासून तर 250 पर्यंत. किती संख्या आहे का ज्या संख्येला किती न भाग जाते 4. म्हणजे n ची व्हॅल्यू विचारली तर n = 8. शेवटचा नंबर tn लिहायचा कधी, बरोबर आहे. आता पाहू बरं, आता मी असं लिहायचं नाही. आता ह्या 10 पासून तर 250 पर्यंत 4 न भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. एक दोन इकडच्या काढायच्या आहे आणि शेवटची एक संख्या काढायची झालं. मग आता पहा बरं, 10 natural numbers from 10 to 250 divisible by 4. हे पहिले लिहिता आलं पाहिजे. पहिले बघून 10 ला भाग जाते का 4 न? नाही. 11 ला नाही, म्हणजे 12. नंतर 16. आता इकडे लिहित बसला 10 वेळा. आता 250 शेवटली पाहिजे. 250 ला जाते का 4 न भाग? नाही जात. 250 249 ला जाते. 248 248 ला 4 न भाग जाते का? 4 सक 24, 0 उरले 8 जाते भाग. बरोबर आहे. म्हणजे 250 च्या नंतर 248. याच्या अगोदर 244 लिहिली जाते. पण आता शेवटली किंमत पाहिजे. आता झाला ह्या संख्या झाल्या, म्हणजे ह्या आपला एपी झाली का जे 10 पासून तर 250 पर्यंत अशा संख्या आहेत का ज्या प्रत्येक संख्येला किती न भाग जाते? 4 न भाग जाते. मग 12, 16 अशा प्रकारच्या किती संख्या आहेत ते विचारलाय. मग आता इथे पहा द्या, t1 = 12, t2 = 16. आता t1 म्हणजे काय झालं? a = 12, t2 = 16 आणि tn = किती? 248. हे tn. आणि त्याच्यावर मग यांची किंमत काढायची आहे. कोणत्या नंबरचं, म्हणजे किती नंबर आहे, कोणत्या नंबरचा टर्म आहे. आता पहा, हे d काढायचा आहे. तर t2 - t1. t2 ची व्हॅल्यू 16 मायनस 12. t1 ची व्हॅल्यू काय आहे? 12. म्हणजे किती ते 4. आणि डिव्हिजिबल बाय 4 म्हटलं आहे की नाही, तर 4 चा फरक. d ची व्हॅल्यू 4. डिव्हिजिबल 5 म्हटलं तर d ची व्हॅल्यू 5. डिव्हिजिबल बाय 6 म्हटलं 6, d ची व्हॅल्यू. मल्टिपल बाय 4 d ची व्हॅल्यू. मल्टिप्लाय बाय किंवा मल्टिपल ऑफ 6 d ची व्हॅल्यू 6. आता बाय किती? बाय फॉर्म्युला. आता tn = किती आहे? बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला अप्लाय करा. काय आहे फॉर्म्युला? दॅट इज फॉर्म्युला tn = a + n - 1 multiplied by d. Putting the values. tn किती आहे? 248 नंबरचं टर्म. हे 248 म्हणजे nth नंबरचं टर्म समजून राहिलो. आणि मग ती n ची व्हॅल्यू याच्यावरून काढायची. 248. a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू 12 प्लस n - 1. n ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला, कोणत्या नंबरचं टर्म आहे तो. आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 4. आता गुणाकार करा पहिल्यांदा. 248 12 अधिक 4n - 4. 4 ने गुणलं 4n, 4 ने गुणलं -4. ही याची आहे. सबट्रॅक्शन मध्ये ऍडिशन मध्ये काय ते पहा. 248 12 तून -4 गेले 8 प्लस 4n. हे 8 इकडे आणा. 248 -8 = 4n. किती येते? 240 बरोबर 4n. आता 4 इकडे डिवाइड करा. 240 बाय 4 = n. होईल ना? 4 × 24 म्हणजे 60 न भाग जाते n. 10 n = 60. चला, कोणत्या नंबरचा टर्म मिळेल? t60 = 248 आहे ना यांची व्हॅल्यू. हे होते आन्सर. मग आता असे किती संख्या राहील याच्यामध्ये? 1 2 3 4 5 आणि 6 नंबरची संख्या. म्हणजे किती संख्या? 60. आन्सर कसं लिहा? हाऊ मेनी नॅचरल नंबर्स आर देयर आर. बरोबर आहे ना? देयर आर. आन्सर therefore there are
60 natural numbers from 10 to 50, बरोबर आहे, which are divisible by 4. लक्षात आलं? याच्या नंतरचं प्रॉब्लेम आहे. द 70th टर्म कंडिशन दिली आहे बाय कंडिशन है ना. 70th टर्म म्हणजे T70 टर्म ऑफ एन AP इज 7 मोर दॅन 10th म्हणजे 10व्या टर्म पेक्षा किती न जास्त आहे, मोर दॅन 7 म्हणजे काय, T10 प्लस 7. हे आपलं इक्वेशन झालं. याच्यावरून काही कॅल्क्युलेट करता येत नाही. लक्ष द्या कसं आहे कंडिशन. 17व टर्म हे 10व्या टर्म पेक्षा किती न जास्त आहे, 7 न जास्त आहे. 17व टर्म हे 10व्या टर्म पेक्षा 7 ने जास्त आहे. ही इक्वेशन नंबर 1. आता हे काढून 17 न 10 याच्यात व्हॅल्यू टाकून आणि सॉल्व करू. लेट A be the first term and D be the common difference. चला बस बाय फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे, बाय फॉर्म्युला T n equal to A plus n minus 1 D. आता E माहित नाही, D माहित नाही, पण आता 17 10 टाकू शकतो ना. द्यावर पुट n equal to 70 काय ना या फॉर्म्युला मध्ये टाका. इन फॉर्म्युला व्हॅल्यू टाका. that is equal to T17 equal to A plus 17 minus 1. A plus 70 यांची व्हॅल्यू 17 minus 1. D ची व्हॅल्यू माहित नाही. हे सॉल्व करा. T70 हे व्हॅल्यू दिली नाही आपल्याला, असं दिलं आहे. याच्यावरून आपल्याला कॉमन डिफरन्स काढायला आहे. फाइंड द कॉमन डिफरन्स. समजलं मग T70 A 17 minus 1 म्हणजे 16D किती सेकंड म्हणजे आपल्याला T70 माहिती. पुट n is equal to आता काय 10 इन फॉर्म्युला मध्ये टाका. यांची व्हॅल्यू किती टाकायची आता आपल्या T10 is equal to A नाही माहित प्लस यांची व्हॅल्यू 10 minus 1D. T10 is equal to A plus 9D. इक्वेशन नंबर. आता काय करायचं पहा. हे सॉल्व करता येत नाही कारण पाहिजे किती माहित नाही. 17व्या नंबरचा टर्म आणि 10व्या नंबरचा टर्मही माहित नाही आपल्याला. आहे का माहित नाही. ए माहित नाही ना, डी माहित नाही. मग आता हे सॉल्व करायचं आहे. ही कंडिशन दिली आहे तर काय करायचं. फ्रॉम इक्वेशन 2 and from equation number 3 putting the values in equation number 1 we get D. बरोबर D मिळते. आता put the values from equation 2 and 3 in equation 1. किंवा from 1 to 3 असं लिहिता येईल. इक्वेशन 1 कोणतं आहे. T17 T10 plus 7 हे झालं इक्वेशन 1. याच्यात व्हॅल्यू टाकायची आपल्याला सेकंड वरून आणि थर्ड वरून. 17 किती आहे पहा. 17 A plus 16D equal to T10 किती आहे. A plus 9D बरोबर आहे. प्लस किती 7. आता सॉल्व करायचं. that is equal to इकडचा A आणि इकडचा A कॅन्सल म्हणजे राहील 16D इक्वल टू 9D प्लस 7. इकडे ना 16D minus 9D equal to 7. 16 minus 9 म्हणजे 7D equal to 7. बरोबर. D equal to किती होईल. 7 divided by 7 equal to 1. आन्सर कसं येईल. कॉमन डिफरन्स D equal to 1.
बरोबर आहे. आता हे 3.2 हे एक्सरसाइज कंप्लीट झाली, 10 प्रॉब्लेम होते. त्याच्या अगोदर सॉल्ड एक्झाम्पल आहे. प्रत्येक सॉल्ड एक्झाम्पल करून पहा. समजा डिफिकल्टी असलं तर मला मेसेज करा, मी डिफिकल्टी सॉल्व्ह करून देतो. पण सॉल्व्ह करा, सॉल्व याची इथं झाले आपले 3.2, पण सॉल्ड एक्झाम्पलही करून पहा. बरोबर आहे. आणि आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. याच्या पुढचा पार्ट, याच्या पुढचे प्रॉब्लेम किंवा पार्ट आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये पाहू. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा. आणि अरे हो, सर्वात महत्त्वाचं हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहा, प्रॅक्टिस करा.